पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 16 जून. पहिले वाचन राजाचे पहिले पुस्तक, अध्याय 21, ओवी 17 ते 29. एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, शोमरोन निवास इस्रायेलाचा राजा आहाब याच्या भेटीत जा. तो नाबोताच्या द्राक्षाच्या मळ्यात आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे काय? तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, ज्या ठिकाणी कुत्र्याने नाबोताचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. आहाब एलियास म्हणाला, माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय? तो म्हणाला, होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू आपणास विकून टाकले आहेस. पहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि आहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राയേल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. तू मला संताप आणला आणि इस्राയേल लोकांस पाप करावयास लावले. ह्यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम आणि अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्यांप्रमाणे करीन. इजबेलीविषयीही परमेश्वर असे म्हणतो, इस्रेलाच्या तटाजवळ इजबेलीस कुत्री खातील. आहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्यास कुत्री खातील, आणि जो कोणी रानावनात मरेल त्यास आकाशातले पक्षी खातील. एलियाचे हे शब्द ऐकून आहाबाने आपली वस्त्रे फाडली आणि अंगास गोंडपाट गुंडाळून उपवास केला. तो गोंडपाटावर निजू लागला आणि मंद गतीने चालू लागला. यानंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणेन. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 5, ओवी 43 ते 48. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? तुम्ही जकातदारही जनांना मात्र प्रणाम करत असाल तर त्यात विशेष ते काय? परराष्ट्रीयही तसेच करतात ना. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजच्या शुभवर्तमानातील शेवटचं वाक्य हे प्रत्येक माणसाला फार मोठे पाचारण आहे. हे पाचारण आपल्यामध्ये पूर्ण होण्यासाठी उदारतेचे सर्वांगपूर्ण मन व प्रेम असणे अत्यंत गरजेचे आहे. येशूच्या शिष्यांचं वागणं हे जगाच्या वागण्यापेक्षा वेगळं असावं. आपण इतरांना त्यांच्या पात्रतेनुसार नव्हे तर देवाच्या इच्छेनुसार प्रेमळपणे, सहनशीलतेने, आदराने, मान-सन्मानाने आणि करुणेने वागवावे. पण मानवी मन हे आपलं वाईट करणाऱ्यांना आपण सोडू नये, त्यांना धडा शिकविणे इथपर्यंतच असते. आपलं वाईट करण्याचं आपणही वाईट करण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न करतो आणि आपली मनाची शांती हरवून बसतो. सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. सूड घेणे देवाकडे आहे, तो फेड करेल. देव अन्यायी व नीतिमान दोघांसाठी चांगला आहे. त्याचे प्रेम संत व पापी दोघांनाही आलिंगन देते. आपलं जे वाईट करतात ते आपले शत्रू बनतात. त्या शत्रूंच्या विरोधात आपली मनस्थिती बिघडते. पण येशू सांगतो की अशा वेळी तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना शत्रूंचा सूड घेण्यासाठी शक्ती मोडून काढते आणि वाईट करणाऱ्यांबद्दल प्रेम, दया आणि आदर ह्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण करते. वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. असे केल्याने आपण स्वर्गीय पित्याप्रमाणे पूर्ण होऊ शकतो.